शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. मॅडम आणि गिरीश माडे हे दोन्ही काय करतात, विधवा महिलांना, वृद्धांना, अपंगांना सगळे शासकीय कागदपत्रे पूर्तता करूनसुद्धा जाणून बुजून त्रुटी लावायचे आणि योजनेचं प्रवर्गमध्ये सुद्धा अर्ज केलं तर योजनेचा प्रवर्ग नाही म्हणून ते अपात्रमध्ये टाकायचे, त्यांना हेलपाटे मारायला लावायचे आणि पूर्तता करायला. आता रेशन कार्ड नाही, मूळ रेशन कार्ड पत्र मागितल्यानंतर मूळ रेशन कार्ड नेऊन दिल्यानंतर बी तुम्हाला गहू मिळतं आहे का, तांदूळ मिळतं आहे का, चालू आहे का, उद्या असं करायचं, हे आण, आरशी प्रिंट आण. आणि शासनानं काय सांगितलं आहे, पत्त्याचा पुरावा 4 ऑप्शन दिलेत त्यांनी. एक रेशन कार्ड, एक आपलं डोमेशियल मतदान कार्ड किंवा ग्रामपंचायत दाखला किंवा डोमेशियल, या चारीपैकी एक तुम्ही ग्राह्य धरा असं शासनाचा आदेश आहे. आणि त्यांनी काय करते ती, आता मतदान कार्ड जोडलेलं आहे तर एक ग्राह्य धरायचं का नाही, आरशी प्रिंटच आणा. आता ते म्हातारे बाया, विधवा बाया आरशी प्रिंट काढायला कुठं जाणार ते आता, हे म्हणून कसं आहे. आणि त्यांना कसं आहे, आपण सटिंग आर्थिक नाही दिल्यामुळं त्यांनी असं हे सगळं करते, तर जाणून बुजून त्रास द्यायचं. मी किती तक्रार केलो, GR जोडलो, GR देऊन सांगितलो मॅडम असं करू नका, गोरगरिबाची असते ती. आणि आता ते त्यांनी काय म्हणते ती, त्यांनी स्वतः तक्रार करत नाही. आता ते 65 वर्षाचे म्हातारे, त्यांना काय अंगठा बहादूर आहे, ती विधवा बाई अज्ञान आहे, ती त्यांना काय लिहिता येतं वाचायचं ते त्यांना मी म्हणलो मी तालुका अध्यक्ष आहे आणि तालुका अध्यक्ष असल्यामुळे माझ्याकडे येते, मी त्यांचे अज्ञान आहेत म्हणून मी त्यांच्या मागं करतो. उलटं मला त्यांनी ते आणि त्यांना नेऊन काय तर त्यांना एकतर बोलता येत नाही, काय तर उलटसुलट बोलवायचं त्यांना. ते असं करून मला ते असं केल्यामुळं मी आता ते त्यांना न्याय मिळवण्यासाठी म्हणून मी बसलो, माझ्या स्वतःसाठी बसलो नाही मी. आणि महाराष्ट्रामध्ये हे पहिलं असेल की दिव्यांग आणि ते विधवा आणि वृद्ध महिलांसाठी धरणे आंदोलनाला बसलो. त्यात माझा काही फायदा नाही, केवळ त्यांचं हेलपाटे होणे, त्यांना न्याय मिळावा म्हणून हे हा एवढा उद्देश आहे.